शहर विकासाची धोरणं राबवण्यासाठी लोकांनी जागरूक राहणं, विकासासाठीच्या योजना समजून घेणं आणि त्या पूर्ण करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर दबाव आणणं आवश्यक आहे. तरच विकासाची प्रक्रिया गतिमान होईल असं मत ज्येष्ठ संपादक डॉक्टर वसंत भोसले यांनी व्यक्त केलं. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीनं मनपा निकालांचा अन्वयार्थ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर महापालिका निकालांचा अन्वयार्थ या विषयावर शिवाजी विद्यापीठात चर्चासत्र घेण्यात आलं. ज्येष्ठ संपादक डॉक्टर वसंत भोसले, मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव, पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर रत्नाकर पंडित, डॉक्टर सुमेधा साळुंखे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. डॉक्टर शिवाजी जाधव यांनी मासकॉम विभागाच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यानंतर चर्चासत्र झालं. नुकत्याच संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकीत शहरी प्रश्नांवर फारशी चर्चा झाली नाही. प्रामुख्यानं भावनिक मुद्दे आणि धार्मिक ध्रुवीकरण अशा मुद्द्यांवर भर दिला गेला. लोकशाही व्यवस्था मजबूत होण्यासाठी लोकांच्या जगण्याशी संबंधित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असणं आवश्यक आहे. परंतु या निवडणुकांमध्ये लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे दुर्लक्षित झाले. आता ज्या पक्षांना महापालिकेत सत्ता मिळाली आहे त्या पक्षांकडे मतदारांनी विकासाचा आग्रह धरला पाहिजे असं मत डॉक्टर वसंत भोसले यांनी व्यक्त केलं. तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार यांनीही महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित झाल्याचं सांगितलं. निवडणुकीत वाढलेला पैशांचा आणि आमिषांचा वापर चिंताजनक आहे. शेतकरी, कामगार आणि गरिबांच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांऐवजी निवडणुका धर्माच्या आधारावर लढल्या जात आहेत. मतदारांना वस्तुस्थितीपासून दूर नेऊन स्वप्नात गुंतवलं जात आहे. क्षणिक मोहाला बळी पडून मतदान होत असेल तर लोकशाही व्यवस्था धोक्यात येईल असा इशारा प्राध्यापक प्रकाश पवार यांनी दिला. यावेळी मास कम्युनिकेशन आणि राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.